थकवा आला. मैत्रिणीकडे गेले होते. आज ते इतकं डोकं दुखू राहिलं. चला भाऊ, अख्खं काम आवरून झालं. सकाळपून मालकीनबाई मैत्रिणीच्या घरी बर्थडेला गेली. अजून मालकीनबाईचा काही पत्ताही नाही. जाऊ दे, मी तर इड बसतो. काम करू करू जाम होत येड्या. काम आवरल्यावर ना बरं वाटतं थोडस. नाही तर मालकीनबाई असली का घरी, ये कर ते कर, फाला न कर बिस्ता न कर, फक्त आत बुन घेती बा. काय सांगायचंय. नायक नाही खलनायक हूं मैं, दिल में बड़ा खलनायक हूं मैं, नायक नाही खलनायक हूं मैं. चला आता ना थोड्या वेळ झोपून घेतो, लई थकवा आला. मालकीन आली का? मला तर लई गार झोप लागली होती. आलो आलो. या मालकीन बाई. कडी उघडायला एवढा वेळ काय करीत होता तू? नाही काय नाही, इकडे बसलो होतो काम आवरून. इतक्यात म्हणजे येतच होतो काम आवरून. हा का? आताच आवरलं हा का? इतक्यात. बर बर ठीक आहे. अरे बापरे. काय हो मालकीन बाई? अरे वाळ्या, खूप डोकं दुखू राहिलं माझं. या काय की मग तुम्हाला चहा आणू का? नाही नाही, सांग तुम्हाला. अहो पाणी आणतो ना मग, उन्हातून आल्या. नको मला पाणी. मग तुमचं डोकं दाबून देऊ का? काय? डोकं? दीड दमडीचा नोकर तू माझं डोकं दाबून राहिलं का? हा? अहो मालकीन बाई, मी मा बापाचं दाबीत असतो. डोकं डोकं बापाचं दाबितो ना? हा. मग तुझ्या बापाचंच दाब. माझं डोकं दाबायची काही गरज नाही तुला. आलं का लक्षात? हा बरोबर. चुकलं असेल तर जाऊ द्या मालकीन बाई. का मालकीन बाई, तुमचं दुःख आहे ना डोकं, हा. मग दिलं असतं दाबून. वाळ्या, हा तुला वाटत नाही का तू जास्त शहाणा झाला आता? मी सांगितलं ना माझं डोकं दाबायचं नाही. काय नाही, दीड दमडीचा नोकर तू. तुला एवढी तुझी मजल कशी काय गेली माझं डोकं दाबायपर्यंत? हा? अहो म्हणलो. नोकर आहे ना तू, नोकराच्याच पायरीने राहायचं. मी मालकी नाही, जरा ध्यानात ठेव. आलं का लक्षात? हा मूर्ख कुठला, बावळट नाही ते येडयट. चल कॉफी बनव मला थोडी. हा. माझं डोकं दाबतोय म्हणे मी माझ्या बापाचं दाबीत होतो. मग बापाचंच दाब ना, माझं कशाला दाबू राहिला? मालकीन बाईला कॉफी बनवून देतो. काय बा, मी चांगलं विचारलं मालकीन बाई का बा तुम्हाला तुमचं डोकं दाबून देऊ का? हाय ना काय मालकीन खवाली. अगं बाबा बाबा बाबा. पण एक हाय ना, मी मालकीन बाईवर लय प्रेम करतोय. मी त्या मालकीन बाईला आहे ना पटवल्याशिवाय तर राहणारच नाही. मादाई नावाचा वाळ्या म्हणते. पण मला एक म्हणायचंय बा, आहे ना ज्याची क्यू करायला जावा तर ते जेव घ्यायला निघत. चांगलं म्हणलं डोकं दाबून दे. काय बाई खवल जाऊ दे मध्ये पण पटीलच. जाऊ दे. चला आता आहे ना दूध घेतो फ्रीज मधून आणि अशी मस्त कॉफी मालकीन बाईला बनवून देतो. मालकीन बाई खुशच झाली पाहिजे. मालकीन बाई नाही ना मी खुशच करतो. हा हा बस. अजून यांची कॉफी झाली नाही का? वाळ्या, वाळ्या, हॅलो हॅलो. कॉफी झाली नाही का अजून? हे वतीतोय कपामध्ये. हा, आण लवकर. हॅलो. घ्या मालकीन बाई. एक कप कॉफी करायला इतका वेळ लागतो का? अहो मालकीन बाई, टाइम लागला थोडासा. कशी झाली मालकीन बाई कॉफी? छान झाली. हा, हा ना. उठ हा उठ. इथं लगेच बसायची काही गरज आहे का तुला? अहो ते बोलता तुला मी हजारदा सांगितलंय का नोकरांनी नोकराच्या
कप नेला असता. आणि नंतर ने काय सालं डोकं उठाड आहे ना, असं डोक्याला माझ्या संताप होतं ना या वाळ्याचा. असं वाटतं याला लगेच नोकरीवरून काढून टाकावं, पण काय करायचं, गडी भेटत नाही ना. येड्याला सांभाळायची पाळी येऊ राहिली मला. पण कॉफी मात्र भन्नाट बनवली बरं का वाळ्याने. वा वा, एकच नंबर. चला आता आहे ना, कप ठेवते आणि जरा झोपून घेते. मालकीन काय करते काय नो बा, जाऊन तरी पाहतो. वाळ्या, हा, काय करत तू? काय नाही कप न्यायला आलो. कप न्यायला आला? हा, काय हो? इकडे ये. खोटं बोलतोय ना तू? नाही हो, मी काल खोटं बोलत. कप तिड होता ना, म्हणलं त्याला मुंग्या लागतील, मग धुवायला नेऊ तिकडं. तू आता माझ्या पायाला टच केलं ना? नाही पाय चोळीत होता ना? कोण मी? हा? नाही हो, तुमच्या साडीचा पदर बिदर लागला असेल खाल्ला. हे बघ वाळ्या, मला लगेच कळतं. मी जरी झोपेत असेल ना, तुला असं वाटतं असेल मालकीन बाई झोपेले, मी झोपेले होते, पण मला लगेच हाताचा स्पर्श झाला का माझे पाय कुणीतरी चोळते. तू पाय चोळले का नाही खरं सांग वाळ्या? अरे दीड दमडीच्या नाट्या वागत्या, तुला एवढं हिम्मत कस काय झाली रे तुझी, हा, माझे पाय चोळायची? अहो मालकीन बाई, तुमची शपथ, मी कप न्यायला आलतो. काही नका संशय घेऊ. ये बघ, संशय घेत नाहीये मी. आणि तू जर आता खरं सांगितलं नाही ना, तुझे तर बाबा मी आता 12 वाजून टाकीते. हा, तू मला खरं खरं सांगणार आहे का नाही? नाही सांगितलं तर तुझा आहे ना, मी आता जिवंत काढून टाकी ना. शिस्तीत खरं बोलायचंय. तू माझे पाय चोळले का नाही खरं सांग. मला लगेच स्पर्श जाणवला, खोटं बोलायचं नाही. हा, मालकीन बाई, मी नावाची शांत आहे. मी लगेच ओळखते कोणत्या माणसाच्या मनात काय चाललंय ते. आलं का लक्षात? 1 मिनिट. पटकन बोल. हा, लगेच बोलतो. बोल सोडा लवकर. सोडा सोडा? खरं. हा, सोडा काय? सोडा म्हणजे मोकळं सोडा. हा, सांग लवकर. बोलतो खरं. काय करीत होता? मालकीन बाई, हा जाऊ द्या. तुम्ही म्हणते ना पाय चोळले, किन बाई, हा, मी खरंच तुमचे पाय चोळले. हा, माझं आहे ना तुमच्यावर प्रेम आहे. काय करायचंय तुम्हाला करा. काय? हा, ए वाळ्या, तू का डोक्यावर पडला का? माझ्यावर प्रेम करू राहिला? हो. माझ्यावर? या शांतावर? मालकिनीवर? हो केलं. तू एक दीड दमडीचा नोकर? तुम्ही मला अरे, तुला लाज नाही वाटत का हे सगळं बोलताना? तू कोणाशी बोलू राहिलाय? हा, मी मालकीन बाईशीच बोलतो आणि तिच्यावर प्रेम माझ्यावर करतो. प्रेम आहे तुझं? हम्म. हा?
अरे माझ्यावर प्रेम करायची आजपर्यंत कोणाची हिंमत नाही झाली, तुझी हिंमत कशी झाली रे? हा, आणि मला खोटं सांगतोय का मी कप न्यायला आलोय? तू कप न्यायला आला होता का? मी इथे एकटी झोपले ते पाहून तू काय चान्स मारून राहिला का? मागाशी पण बाहेर बोलतोय का मी तुमचं डोकं दाबून देऊ का? माझ्या बापाचं दाबीत होतो, बापाचं दाबीत होतो, तिकडच मर ना, बापाचं दाब ना, माझं कशाला दाबू राहिला? म्हणजे तुझ्या मनात माझ्याविषयी काळं कपट आहे आणि माझ्यावर तू प्रेम करतोय. तुला तर आता ना बाबा ठेवतच नाही मी कामावर, तुला आता कामावर काढूनच टाकीते मी. तुझी हिंमत कशी झाली रे? मालकीन बाई, तुम्हाला सगळं सांगतो मी. जसं तुमच्या घरी कामाला आलो आणि तसं मी तुमच्यावर प्रेम करतोय. हा, मला असं झालं माझ्या मनाला आज संधी भेटल, उद्या भेटल, परवा भेटल, पण आज तुम्ही झोपेल होत्या, आज मला संधी घावली. मालकीन बाई, मग तुमचे तिडून मी उघडे पाय पाहिले हो. आहा, मला असं झालं, पका रोमॅन्टिक झालो मी. हा, काय झाला? वाळ्या? हो, ते रोमॅन्टिक झालो. हा का? अरे माझं हृदय निसतं असं. हा, काय ते पाय, ते पाहून मला आत्ता कस तरी हो राहिलं. हा ना, माझ्यावर प्रेम करतो ना, आत्ताच्या आत्ता तुला कामावर काढून टाकते. कामावरच ठेवत नाही तुला आता मी. तुझ्यासारखे ना अशा 1000 नोकर उभे करी, 1000. आलं का लक्षामध्ये? काय लक्षात आलं का? हा, एवढी हिंमत झाली तुझी या मालकिनीला? हा, मला वाटत होतं तू चांगला आहे का काय, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू चांगला नाही, तू तर लय हरामी निघला रे. निघ लवकर, लगेच रस्ता धरायचा. जर परत माझ्या दारात आला ना तू, तिकडं कोणाच्याही घरी काम पाय तिकडच मर. जर परत दारात आला ना बाबा, तुझे ना 800 तुकडे 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 करील आणि कुत्र्या पुढं खायला टाकील. किती तुकडे करशाल? काय किती तुकडे करशाल? अरे वरून विचार राहिला किती तुकडे करशाल? अरे तुझे 1000 तुकडे करील, 1000. आणि अशा कुत्र्यांना असा एक 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 असा आहे ना खायला घालील. एवढी माझ्यामध्ये हिंमत आहे, पाहिजे का तुला? मालकीन बाई, नाही नाही, असं काही करू नका, मला कामावरून काढू नका. कामावरून काढू नका? माहिले गरिबी हो. हा का? अरे गरिबी असती ना तर तू गरीबावानी काम केला. डायरेक्ट मालकिनीवर प्रेम करण्याची हिंमत नसती केली तू. आलं का लक्षात? गोरगरीब लोक असते ना असे नमून खात्या, तोय सारखे असे हरामखोरपणा नाही करते ते. आता ना तुला मी ना आता मारित नाही, डायरेक्ट कामावरून काढते आणि परत इथं यायचं नाही. नाही तर किती तुकडे करील माहिती आहे तुला? हा, 1000. निघ लवकर, निघ रे, निघ ना, निघ. अरे बापरे, काय हवा आहे, किती याची हिंमत. डायरेक्ट येऊन माझ्या पायाला स्पर्श करू राहिला आणि वरून म्हणतो मालकीन बाई मी खरं सांगू का माझं तुमच्यावर प्रेम आहे. अरे तुझी लायकी आहे का? हरामखोर साल्या, एवढ्या मोठ्या मालकिनीवर प्रेम करतो तू, दीड दमडीचा फुटक्या नशिबाचा आलाय माझ्या दारात तुकडे मोडायला आणि वरून माझ्यावरच प्रेम करतो. थांब, तू ये ना आता दिला काढून जाईल मर तिकडं. आता जाईल कुठं तरी कुत्र्यासारखं काम करील. इडं मस्त खात होता तर त्याला लय माज आला होता, लगेच मालकिनीवर प्रेम करायला लागला. बेशरम कुठला, माझी एक झोप मोड करून टाकली सगळी. जाय आता मर तिकडं, असे तुकडे मोड